इंग्रजी बोलणे शिकण्याआधी आपण हे समजले पाहिजे की आपण आपली मातृभाषा कशा प्रकारे शिकलो. आपली मातृभाषा शिकण्यासाठी आपण पुस्तके वाचली नाहीत किंवा कोणतेही क्लासेस जॉईन केले नाहीत. आपल्याला तर आपल्या भाषेचे व्याकरणसुद्धा येत नाही, तरीही आपण आपली भाषा चांगल्या प्रकारे बोलू शकतो आणि समजू शकतो. माझे आजी आजोबा शिकलेले नव्हते, तरी देखील ते चांगल्या प्रकारे मराठी बोलायचे. तुमच्या शेजारी छोटी मोठी मुले असतील, ते अजून शाळेमध्येही गेलेले नसतील, त्यांना मराठी समजते आणि आपले म्हणणे ते इतरांना समजून सांगू शकतात. त्यामुळे इंग्रजी बोलणे फक्त शाळेत किंवा क्लासेसमध्ये किंवा पुस्तकांमध्ये शिकता येते हा विचार एकदम चुकीचा आहे. एक बाळ आपली भाषा कशी शिकते? लहान मुले त्यांच्या आजूबाजूला जे काही घडत असते ते बघतात, त्याचे निरीक्षण करतात. त्यांच्या कानावर जे काही पडते ते ती मुले ऐकतात. नक्कीच त्यांना ते समजत नाही, परंतु ते जे काही ऐकतात ते कोणत्या ना कोणत्या क्रियेसोबत किंवा कोणत्या ना कोणत्या वस्तूसोबत जोडलेले असते, कनेक्टेड असते. समजा त्या बाळाचे बाबा समोरून आले, त्याच्यासमोर आले की त्याची आई त्याला सांगते, हे बघ बाबा आले. त्याच्या हातामध्ये एखादी वस्तू देताना आई ही वस्तू घे असे म्हणते. त्या वस्तूला काहीतरी नाव सांगते. त्याला गाय, मांजर, कुत्रा, फ्लावर एखादी अशी कोणतीही गोष्ट दाखवताना त्याची आई त्या वस्तूचे, त्या प्राण्याचे नाव त्याला सांगते. जेव्हा ते बाळ हे सर्व ऐकतो तेव्हा ते ऐकलेले शब्द त्या वस्तूसोबत, त्या क्रियासोबत किंवा ती जी काही आकृती असेल त्या आकृतीसोबत या सर्व गोष्टींसोबत जोडतो. तो लक्षात ठेवतो की या व्यक्तीला बाबा म्हणतात. याच प्रकारे इतर वस्तूंची आकृती, इतर वस्तू कशा प्रकारे दिसतात, ती वस्तू समोर आल्याच्या नंतर आईने मला कोणता शब्द सांगितलेला आहे तो ऑटोमॅटिकली त्या वस्तूसोबत तो शब्द लिंक करतो, कनेक्ट करतो आणि अशा प्रकारे तो चांगल्या प्रकारे मराठी असो किंवा इतर कोणतीही लँग्वेज असो, भाषा असो, तो चांगल्या प्रकारे समजू शकतो. आणि नेक्स्ट टाईम जेव्हा पण तो व्यक्ती त्याच्या समोर आला किंवा ती वस्तू त्याच्या समोर आली तर त्याने ऐकलेला जो शब्द आहे तो ऑटोमॅटिकली बोलायला लागतो. अशा प्रकारे लहान मुले आपली भाषा शिकतात. आपण भाषा कशी शिकतो याचं सरळ उत्तर आहे आपल्या आजूबाजूला असलेलं त्या भाषेचं इन्व्हायरमेंट, त्या भाषेचं वातावरण. महाराष्ट्रात राहणारे मराठी, हिंदी आणि त्यांच्या घरी किंवा आजूबाजूला बोलली जाणारी भाषा सहज शिकतात. आपण लहानपणापासूनच मराठी ऐकत आलो आहोत. मराठी आपली मातृभाषा आहे. आपल्या घरी आणि आजूबाजूला मराठी भाषा बोलली जाते, त्यामुळे आपल्याला ती भाषा सहज समजते आणि बोलता पण येते. परंतु तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली आहे का की प्रत्येक मराठी बोलणाऱ्याला हिंदी देखील बोलता येते. व्यवस्थित जरी बोलता नाही आली तरीही पूर्णपणे समजते. असं का बरं? कारण आपण हिंदी भाषा टी व्हीवरील सिनेमा, मूव्हीज, सिरीज असतील किंवा सिरियल्स असतील, सॉंग्स असतील, गाणी असतील इत्यादीमधून शिकलो. म्हणजेच काय, ऐकून शिकलो. मराठीसोबतच आपण हिंदी भाषा ऐकत आलो आहोत, त्यामुळे आपल्याला हिंदी समजते आणि बोलताही येते. आपण हिंदी सिनेमा बघतो, हिंदी गाणी ऐकतो, वेब शोज बघतो, खूप सारे मूव्हीज वगैरे बघतो. ह्या सगळ्या मूव्हीज, सिरियल्स, म्युझिक, आजूबाजूला बोलली जाणारी हिंदी लँग्वेज हे सगळं ऐकूनच आपण हिंदी भाषासुद्धा शिकलेले आहोत. भाषा मग ती आपली मातृभाषा असो किंवा इतर कुठलीही भाषा असो, आपण ती ऐकून आणि निरीक्षण करून बोलायला शिकतो. आता तुम्ही स्वतः विचार करा की आपण मराठी किंवा हिंदी ऐकून आणि निरीक्षण करून शिकतो, समजू शकतो, तर मग इंग्रजी का नाही शिकू शकत? इंग्रजी ही फक्त इतर भाषांसारखीच एक भाषा आहे. इंग्लंड, अमेरिका किंवा इतर ठिकाणी जेथे इंग्रजी बोलली जाते त्यांना कोणीही इंग्रजी बोलणे शिकवत नाही. तेथील लोक सहज इंग्रजी बोलतात. एवढेच नव्हे तर मराठी बोलणारा एखादा व्यक्ती हिंदी तर बोलतोच, पण त्याचबरोबर त्याचे मित्र मारवाडी, बंजारी किंवा इतर कोणतीही भाषा बोलणारे जर असले तर त्यांच्या मित्रांची भाषासुद्धा तो सहजपणे समजू शकतो आणि बोलूही शकतो. माझाच एक मित्र आहे, कॉलेजमधला फ्रेंड, तो मारवाडी आहे आणि तो बाहेर सर्वांशी मराठी भाषेमध्ये बोलतो. त्याला हिंदी देखील येते. त्याचे बंजारी मित्र असल्यामुळे तो त्यांच्याशी बंजारी भाषेमध्ये बोलतो आणि आता तर तो इंग्रजी देखील चांगल्या प्रकारे बोलू शकतो आणि शिकण्याचा प्रयत्नसुद्धा करत आहे. म्हणजे एकच व्यक्ती 5 भाषा बोलतो आहे. त्याची भाषा मारवाडी आहे, त्याचे मित्र बंजारी आहे, तो हिंदी पण बोलू शकतो, बाहेर सर्वांशी तो मराठी बोलतो आणि तो इंग्रजी पण शिकत आहे. म्हणजेच मारवाडी, बंजारी, मराठी, हिंदी आणि इंग्लिश, म्हणजे एकच व्यक्ती 5 भाषा बोलू शकतो. का? हे सर्व पॉसिबल होते इन्व्हायरमेंटमुळे. एखादा व्यक्ती कोणती भाषा सर्वात जास्त ऐकतो तीच भाषा तो बोलू शकतो आणि समजू शकतो.
आपण आत्तापर्यंत इंग्रजी शिकू शकलो नाही याचे कारण हेच आहे की आपण या भाषेच्या संपर्कातच आलो नाही. आपल्याकडे इंग्रजी भाषेचे इन्व्हायरमेंटच नाही आहे. इंग्लिश स्कूलमध्ये शिकणारी मुले इंग्रजीच्या संपर्कात येतात, त्यांच्या आजूबाजूला इंग्रजी बोलली जाते, त्यामुळे ती मोठी झाल्यानंतर चांगल्या प्रकारे इंग्रजी बोलू शकतात. मराठी शाळांमध्ये शिकलेली मुले इंग्रजी बोलणे तर सोडाच, इंग्रजी विषयासोबतच युद्ध करत राहतात. पण चिंता करण्यासारखे काहीच नाही आहे. देर इज नथिंग टू वरी. अजूनही वेळ गेलेली नाही आहे, कारण शिकण्याचे कोणतेही वय नसते. मग ती भाषा असो किंवा इतर कुठलंही शिकणे असो, कोणतीही स्किल असो, भाषा शिकण्याची पद्धत तुम्हाला आता माहीत झालेली आहे. आता भाषेचे वातावरण, भाषेचं इन्व्हायरमेंट आणि निरीक्षण, ऑब्झर्वेशन आपल्याला ती भाषा शिकवते हे तुम्हाला समजलेलं आहे. तर या व्हिडिओमधून मला काय सांगायचे होते की आपण कुठलीही भाषा असो, ती भाषा आपण ऐकून, ऑब्झर्वेशन करून, ती भाषा जर आपल्या आजूबाजूला असेल, आपल्याला त्या भाषेचे इन्व्हायरमेंट जर मिळाले तर ती भाषा आपण सहज बोलू शकतो आणि सहज समजू शकतो. त्यामुळे तुम्हाला इंग्रजी भाषेचे सुद्धा वातावरण, त्या भाषेचे इन्व्हायरमेंट क्रिएट करायचे आहे. जेवढं पॉसिबल असेल तेवढं त्या भाषेच्या तुम्हाला संपर्कात यायचं आहे आणि यामुळे इंग्रजी शिकणे तुम्हाला खूप सोपं जाईल. थोडा वेळ द्या, थोडी मेहनत घ्या आणि तुमच्यामध्ये भरपूर इच्छाशक्ती असली पाहिजे इंग्रजी शिकण्याची. इच्छाशक्ती, थोडा वेळ, थोडी मेहनत आणि इंग्रजी भाषेचं वातावरण तुम्हाला नक्कीच इंग्रजी शिकवायला मदत करेल. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.